नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सिलेबसमध्ये असणारी 6वी कविता पोएम नंबर 2.6 मनी बाय विल्यम एच डेव्हिस ही पाहणार आहोत। कवितेचं शीर्षक पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की ही कविता पैशाच्या संदर्भात आहे, धनसंपत्तीच्या संदर्भात आहे। परंतु या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? ही कविता तुम्हाला सांगते की मनी कॅन बी स्टोलन बट जॉय कॅन नॉट बी स्टोलन। तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे तर तो तुमच्याजवळचा पैसा कुणीतरी चोरून घेऊ जाऊ शकतो अशी तुम्हाला भीती वाटते, परंतु तुमच्याजवळ असणारा आनंद कोणी चोरून घेऊ शकत नाही। वन कॅन अर्न मनी बट कॅनॉट बाय हॅपीनेस विथ दॅट मनी। एखादा व्यक्ती भरपूर पैसे कमवू शकतो, परंतु त्या पैशानं तो आनंद विकत घेऊ शकेलच असं नाही। म्हणजेच या ठिकाणी आयुष्यामध्ये चिरकाल आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला चिरकाल आनंद मिळेल असं आपण सांगू शकत नाही। याच्या उलट गरीब व्यक्ती हा आयुष्यामध्ये चिरकाल आनंद प्राप्त करत असतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। याचं कारण म्हणजे त्या गरीब व्यक्तीच्या आशा आकांक्षा या मर्यादित असतात। त्याच्याजवळ जे आहे त्यामध्ये तो समाधान मानत असतो। ठेवेली आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे तो वागत असतो आणि म्हणून तो अत्यंत आनंदी असतो। परंतु श्रीमंत व्यक्ती मात्र सतत आणि सतत पैशाचा विचार करत राहतो आणि तो पैसा त्याच्या आयुष्यामध्ये समाधान घेऊन येऊ शकत नाही, त्याचं आयुष्य आनंदी बनवू शकत नाही असं या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पनेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। कविता अभ्यासताना आपल्या हे लक्षात येतं की कवी शेवटी या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की आयुष्यामध्ये निखळ आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला गरीबच असणं आवश्यक आहे। तर बघूया कविता मनी बाय विल्यम एच डेव्हिस। परंतु कविता पाहण्याच्या पूर्वी कवितेचा कवी विल्यम एच डेव्हिस याच्याविषयीची ओळख आपण थोडक्यात करून घेऊया। इंट्रोडक्शन ऑफ पोएट William H. Davis. Now see the introduction of poet William H. Davis, 1871 to 1940. विल्यम एच डेव्हिस यांचा जन्म 1871 मध्ये झाला तर त्यांचं निधन हे 1940 मध्ये झालं। विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर। विल्यम एच डेव्हिस हे एक वेल्स कवी होते, त्याचबरोबर ते एक वेल्स लेखक होते। वेल्स म्हणजे भाषा एक वेल्स नावाची, या भाषेमध्ये लिखाण करणारा कवी किंवा त्या भाषेमध्ये लिखाण करणारा लेखक म्हणून ते नावारूपाला आलेले होते। He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and United States. त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा महत्त्वाचा भाग हे ते ट्रॅम्प म्हणजे भटकं जीवन जगणारा व्यक्ती, होबो म्हणजे सुद्धा भटकं जीवन जगणारा व्यक्ती, तर त्यांनी भटकं जीवन जगण्यामध्ये व्यतीत केला आणि ते भटकं जीवन त्यांनी युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट या ठिकाणी घालवलं। ही बिकम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड। त्यानंतरच्या कालखंडामध्ये ते इंग्लंडला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पेडलर म्हणजे फेरीवाला किंवा दारोदारी
फेरी करत वस्तू विकणारा व्यक्ती, अशा पद्धतीचं जीवन ते त्या ठिकाणी जगले. त्याचबरोबर ते त्या ठिकाणी स्ट्रीट सिंगर म्हणजे रस्त्यानं गाणं गाणारा व्यक्ती. जसं आपण पाहतो की रस्त्यावरून लोक गाणं गातात, त्यांना त्यांच्या गाण्याबद्दल इतर लोक पैसे देतात. अशा पद्धतीचा स्ट्रीट सिंगर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर त्यांनी हे भटकं जीवन जगत असताना त्या जीवनाची दाहकता त्यांना जाणून घ्यायची होती, जी दाहकता त्यांना त्यांच्या लिखाणामध्ये आणायची होती. गरिबी आणि गरिबीतली असणारी चटके हे आपण अनुभवले तर त्याच्यामधली सत्यता आपल्या लिखाणात येऊ शकते, आणि म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं जीवन त्यांनी जगलेलं होतं. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. वॉन्डरर म्हणजे भटकणारे जीवन. बरीचशीच वर्ष अशा पद्धतीचं भटकं जीवन जगल्यानंतर त्यांनी त्यांच्या लिखाणाचा पहिला खंड व्हॉल्यूम प्रकाशित केला. त्याचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. द पोएम टेल्स अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. आता या कवितेविषयी थोडक्यात आपल्याला या दुसऱ्या स्ट्रांजामधून सांगण्यात आलेलं आहे. या कवितेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एक श्रीमंत माणूस त्याला गरीब बनायचा आहे, कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये असणारा खरा आनंद शोधायचा आहे, आणि तो खरा आनंद शोधण्यासाठी आपण गरीब होणं अत्यंत गरजेचं आहे असं त्याला वाटतं. इट इज व्हेन ही डू नॉट हॅव मनी ही हॅव लॉस्ट अवर मनी ही रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. म्हणजे त्याच्याजवळ ज्यावेळी पैसा नव्हता आणि त्यानं त्याच्याजवळचा पैसा ज्यावेळी गमावला, त्यावेळी पैसा किती महत्त्वाचा आहे हे त्याला समजून चुकलं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव अ मनी ही हॅज अ ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आणि मग कवितेच्या शेवटी कवी आपणासला असं सांगतो की आता त्याच्याजवळ पैसा नाही आहे, परंतु त्याच्याजवळ जे काही मित्र आहेत ते खरे मित्र आहेत. जरी ते संख्येनं कमी असले तरीसुद्धा ते ट्रू आहेत, ते खरे आहेत. अशा पद्धतीची भावना त्यांनी जोपासली, त्यांना समजून आली, आणि ही या कवितेच्या माध्यमातून प्रकट झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूयात. कवितेचं शीर्षक आहे मनी म्हणजेच पैसा. कवितेमध्ये एकूण 5 क्वार्टरेन्स आहेत. क्वार्टरेन म्हणजे 4 ओळींची असणारा स्ट्रांझा. अशा पद्धतीने 5 स्ट्रांझा या कवीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. कवितेमध्ये वाचणारी भाषा अतिशय सिंपल आहे. कवितेच्या प्रत्येक स्ट्रांझामध्ये एक रायमिंग पेअर तुम्हाला बघायला मिळेल, आणि कवितेमध्ये रायमिंग स्कीम जी आहे ती ABCB अशी आहे, ती बघायला मिळेल. प्रत्येक स्ट्रांझामध्ये ती स्कीम तुम्हाला बघायला मिळेल, ABCB. आता प्रत्यक्षात स्ट्रांझा वाईज कविता आपण बघूयात. कवितेमधला पहिला स्ट्रांझा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, तर बघूया कवी या स्ट्रांझामध्ये काय म्हणतोय ते. When I had money, oh, I knew no joy till I went poor. इथं पहिल्याच ओळीमध्ये मनी हा शब्द त्या ठिकाणी रिपीट झालेला बघायला मिळतोय. रिपिटेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी होतो. कवी मुद्दाम होऊन त्या ठिकाणी मनी या शब्दाचं रिपिटेशन करतो, आणि त्याच्यानंतर ओ असं म्हटलेलं आहे, आणि त्याच्यानंतर एक्सक्लॅमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. उद्गारवाचक चिन्ह हे मनामध्ये असणाऱ्या उत्कट भावना प्रतीत करत असताना आपण वापरत असतो. आता या ठिकाणी ओ म्हणजे अरे रे असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. निगेटिव्ह एक्सप्रेशन्स या ठिकाणी सांगायचे आहेत. कमतरता दर्शवणारं एक्सप्रेशन्स या ठिकाणी कवीला सांगायचे आहे. आनंदाची कमतरता या ठिकाणी कवीला जाणवते, आणि म्हणून तो ओ म्हणजे अरे रे असं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं ते एक्सप्रेशन्स त्यानं वापरलेलं आहे. म्हणजे तो काय म्हणतोय बघा, When I had money, oh,
आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. म्हणजे ज्यावेळी माझ्याकडं पैसा अरे रे, मला आनंद म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. कधीपर्यंत माहिती नव्हतं? टिल आय वेंट पुअर, जोपर्यंत मी गरीब झालो नाही. म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसा होता, परंतु तरीसुद्धा मला आनंद समजू शकला नाही. आनंद समजण्यासाठी मला गरीब व्हायला लागलं. खरं तर आपण भरपूर पैसा कमवतो. कशासाठी पैसा कमवतो? आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व सुख सोयी उपलब्ध करून घ्यायच्या असतात. आपल्याला असं वाटतं की त्या सुखसोयी आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर आनंद मिळेल. म्हणजेच पैसा कमवण्याच्या पाठीमागं आपल्या जीवनामध्ये आनंद असावा, अशा पद्धतीचा हेतू मनामध्ये ठेवून आपण पैसा कमवतो. परंतु एवढा पैसा कमवून देखील जर मग आपला हेतू साध्य होणार नसेल तर मग निराशा येते. आणि म्हणून ती निराशा दाखवण्यासाठी पहिल्या ओळी शेवटी तुम्हाला ओ अशा पद्धतीचं एक्सप्रेशन बघायला मिळतं. एवढा पैसा मिळून देखील कवीला आनंद का नाही मिळू शकला हे आपल्याला पुढच्या 2 ओळींमधून समजतं. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. कवी असं म्हणतोय की माझ्याजवळ भरपूर पैसा होता, आणि त्यामुळं साहजिकच भरपूर मित्र मला मिळाले. बट दे आर फॉल्स मॅन, पण ते सगळे खोटारडे निघाले. कारण कवीजवळ पैसा आहे आणि म्हणून त्या पैशाच्या आशेनं ते सगळे मित्र त्याच्याकडे आलेले होते. आणि त्यामुळं त्याला त्यातला खरा कोण खोटा कोण हे ओळखणं अतिशय अवघड होऊन बसलेलं होतं. ते सगळे मित्र त्याच्याकडं त्या कवीवरती त्याचं प्रेम आहे म्हणून आलेले होते, तर त्याच्याजवळ असणाऱ्या पैशाच्या माध्यमातून ते त्याच्याजवळ आलेले होते. आणि म्हणून पैशाची लालसा त्यांच्या मैत्रीमध्ये त्याला दिसत होती. आणि म्हणून त्यानं असं म्हटलेलं आहे, केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. अगदी दिवसभर कोणी ना कोणी त्याच्या दरवाजावरती नॉक करताना पाहायला मिळत होतं. तो त्याचा दरवाजा ठोठावत होता. त्या सर्वांना त्याला आतमध्ये यायचं होतं, कवीशी त्यांना बोलायचं होतं, त्यांच्याशी वार्तालाप करायचा होता. त्याच्यासाठी ते आतुर होते. परंतु हे सगळं त्या कवीवरती त्यांचं प्रेम होतं म्हणून नाही, तर त्याच्याजवळ पैसा होता म्हणून. आणि म्हणून या मतलबी विचारानं जवळ आलेले हे लोक कवीला आनंद देऊ शकले नाहीत. आणि म्हणून कवी असं म्हणतो की आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. जोपर्यंत मी गरिबी पाहिली नाही तोपर्यंत मी आनंद उपभोगू शकलो नाही. कारण अवतीभोवती श्रीमंतीला भाळलेले मतलबी लोक जमा झालेले होते, फॉल्स मॅन जमा झालेले होते, खोटारडे लोक जमा झालेले होते. आणि म्हणून हे खोटारडे लोक कवीला आनंद देऊ शकले नाहीत. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी पहिल्याच स्टांजामध्ये कवी करताना आपल्याला बघायला मिळतो. नाउ द सेकंड स्टांजा. पहा कवी काय म्हणतोय या दुसऱ्या स्टांजामध्ये. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow because a man is dead. कवीला आपण भरपूर पैसा कमवलेला आहे, परंतु त्या पैशाचा आपण उपभोग घेऊ शकत नाही हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी त्याच्या मनाची स्थिती कशी झालेली होती हे सांगण्यासाठी या कवितेतला दुसरा स्टांजा आपल्याला मदत करतो. Then felt I like a child that holds a trumpet. अशा मुलासारखं मला वाटलं की त्यानं हातामध्ये तुतारी घेतलेली आहे, that he cannot blow, जी तो वाजवू शकत नाही. he must not blow, तो वाजवू शकत नाही. का वाजवू शकत नाही? Because a man is dead. कारण शेजारी एक माणूस मरून पडलेला आहे, मृत झालेला आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आनंद झालेला आहे, परंतु त्या आनंदाच्या क्षणी तो तुतारी वाजवू शकत नाही. जर समजा तुमच्याजवळ एखादं खेळणं आहे आणि त्या खेळण्याच्या माध्यमातून तुम्ही खेळू शकत नसाल तर त्याचा काय उपयोग? जर तुम्हाला गाडी घेऊन दिलेली आहे परंतु गाडी चालवायची नाही, त्या गाडीचा काय उपयोग? समोर पंचपक्वान्नाचं अन्न वाढवून ठेवलेलं आहे परंतु जेवायचं नाही, त्या जेवणाचा काय उपयोग?
त्याच पद्धतीनं लेखकाकडे तर भरपूर पैसा आहे, परंतु त्या पैशाचा तो उपभोग घेऊ शकत नाही. आजूबाजूला खोटारडी माणसं आहेत, त्याच्या बाबतीत कवी असं म्हणतोय. आणि मग त्या पैशाचा जर तो उपभोग घेऊ शकत नसेल तर त्याचा काय उपयोग, असं सांगत असताना तो असं म्हणतोय की त्या लहान मुलाच्या हातामध्ये ट्रम्पेट आहे, परंतु तो ते वाजवू शकत नाही, कारण बाजूला माणसाचा मृत्यू झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीची जर घटना घडलेली असेल, कॉमन सेन्स आहे, आपण कधीही आनंद व्यक्त करणार नाही, त्याच्या दुःखामध्ये आपण सामील होऊ, भले आपल्याला कितीही आनंद झालेला असला तरी. आणि म्हणून भरपूर पैसा कमवलेला आहे, परंतु आजूबाजूला असणाऱ्या मतलबी लोकांच्यामुळं, आजूबाजूला असणाऱ्या या खोटारड्या लोकांच्यामुळं त्यानं मिळवलेल्या पैशाचा आनंद, उपभोग त्याला घेता येऊ शकत नाही. आणि म्हणून एवढा सगळा पैसा मिळवून सुद्धा त्याला आनंद मिळू शकला नाही, असं तो म्हणतोय. दुसऱ्या स्टांजाच्या शेवटच्या ओळीमध्ये कवी काय म्हणतोय बघा. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ड नो. डेअर्ड म्हणजे धाडस. बऱ्याच वेळा आपल्याला सभोवताली घडणारी परिस्थिती काय घडते हे माहिती असतं, परंतु त्या परिस्थितीवरती भाष्य करण्याचं धाडस आपल्यामध्ये नसतं. कवीला सुद्धा आजूबाजूला असणारं हे फॉल्स वर्ड आहे हे माहिती आहे, फॉल्स वर्ड नो, परंतु आय डेअर्ड नॉट स्पीक टू, परंतु ते बोलण्याचं धाडस मात्र कवीच्या मध्ये नाही. कारण बऱ्याच वेळा या खोटारड्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला सुद्धा खोटारडं व्हावं लागतं. पुढला व्यक्ती जर आपल्याकडं मतलबी कारणानं आलेला असेल तर आपला सुद्धा हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला थोडं मतलबी वागावं लागतं. त्याच पद्धतीनं कवी देखील मतलबी वागतोय. आणि म्हणून आजूबाजूला असणारं हे जे खोटारडं जग आहे ते त्याला समजलंय, परंतु ते समजलेलं जग तोंडून बोलण्याचं मात्र धाडस त्याच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून तो म्हणतोय आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ड नो. यानंतर तिसऱ्या स्ट्रंजामध्ये कवी काय म्हणतोय पहा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मॅन्स हार्ट्स आर इव्हन लाईट. त्यानंतर जीवनाच्या बद्दल कवी म्हणतो की मी बराचसाच विचार केला. मच हॅव आय थॉट, बराचसाच विचार केला. अँड सीन, आणि मग त्यावेळी मला असं दिसलं हाऊ पुअर मॅन्स हार्ट आर इव्हन लाईट. लाईट म्हणजे हलकं. हलकं म्हणजेच काय, मनावरती ताण नाही, काय नाही, स्ट्रेस फ्री लाईफ असं या ठिकाणी म्हणायचं आहे. त्याच्यासाठी लाईट हा शब्द वापरलेला आहे. आणि मग त्यावेळी मला असं दिसलं की गरीब माणसं ही कशी ताण विरहित जीवन जगतायत. हार्ट्स आर इव्हन लाईट, त्यांची हृदय जी आहेत ना हलकी फुलकी आहेत, त्यांच्या मनावरती ताण नाही आहे, कोणत्याही पद्धतीचं बर्डन ती घेत नाही आहेत, हे माझ्या लक्षात आलं. अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टू नाईट. त्या गरीब व्यक्ती, जो कोण कष्टकरी असेल, शेतकरी असेल, काबाड कष्ट करणारा हमाल असेल, त्याच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आनंद दिसतोय. गरिबाच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद ह्या तिसऱ्या स्ट्रांजाच्या माध्यमातून सांगण्याचं काम कवी करतोय. त्यांची बायको सुद्धा हम म्हणजे गुणगुणणं, गाणं म्हणणं. कशासारखं, लाईक अ बीज, मधमाशा जसं गाणं गातात ना त्या पद्धतीनं. मधमाशी ही नेहमी कार्यमग्न असते. कधीही मधमाशी तुम्हाला शांत निवांत बसलेली दिसणार नाही. ती या फुलावर जा, त्या फुलावर जा, त्या फुलातून मध गोळा कर, त्या फुलातून मध गोळा कर, असं सतत करत राहते. सतत कार्यमग्न असणं हे त्या मधमाशीची प्रवृत्ती आहे. त्याच पद्धतीनं तो कष्टकरी व्यक्ती आहे, त्या कष्टकरी व्यक्तीची बायकोसुद्धा सतत कार्यमग्न आहे. आणि सतत कार्यमग्न असून सुद्धा ती आनंदी आहे. ती गाणं गाते, जसं की एखादी मधमाशी गाणं गाते, कामामध्ये व्यस्त असताना ती गुणगुणत असते, त्या पद्धतीनं त्याची बायकोसुद्धा गाणं गाते. आपल्याला म्हणता येईल पाठीमागच्या कालखंडामध्ये साधी कामं करत असताना, जात्यावरती दळत असताना सुद्धा महिला गाणं म्हणताना आपल्याला बघायला मिळतात. त्या पद्धतीनं सतत काम करत असताना त्या गाणं म्हणतायत अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टू टिल नाईट.
त्यांचं काम जे आहे ना, म्हणजे मॉर्निंग, सकाळी ज्यावेळी उजाडतं त्यावेळी सुरू होतं आणि रात्री शेवटी नाईटपर्यंत ते तसंच चालू असतं. घरामध्ये असणारी महिला, कष्टकऱ्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या, गरिबांच्या तुम्ही बघता, त्या अतिशय कामसू असतात, अतिशय काम करत असतात. सर्वांच्या अगोदर पहाटे लवकर उठतात, घरातलं काम त्या करायला सुरुवात करतात आणि सगळे झोपल्यानंतर सगळं काम आटपून सगळ्यांच्या शेवटी झोपतात. परंतु तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. आणि हेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. श्रीमंतांच्या ठायी तुम्हाला आनंद दिसणार नाही, परंतु गरीब लोकांच्या ठायी असणारा आनंद तुम्हाला बघायला मिळेल. कारण त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या मर्यादित असतात. आणि म्हणून तिसऱ्या स्ट्रंजामध्ये या सर्वसामान्य गरीब लोकांच्या आनंदाचं कारण आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दिसणारा आनंद या ठिकाणी कवी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतो. यानंतर आता चौथा स्ट्रांजा अतिशय इंटरेस्टिंग आहे. या स्ट्रांजामध्ये कवी गरिबांच्या वैचारिक प्रवृत्तीचं कौतुक करतो, त्याचबरोबर श्रीमंताच्या वैचारिक प्रवृत्तीचं निरीक्षण करून त्यांना एक सल्ला देतो. काय म्हणतोय कवी आपण बघूयात. सो व्हेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रोन. जेव्हा मी पाहतो की ही जी गरीब लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती निखळ हास्य असतं आणि ही जी श्रीमंत लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती अतिशय थंडपणा दिसतो आणि फ्रोन म्हणजे आठ्या दिसतात. या श्रीमंतांचे थंड पडलेले चेहरे आणि त्यांच्या कपाळावरच्या ज्यावेळी मी आठ्या बघतो त्यावेळी पुअर मॅन आय थिंक नीड नॉट गो अप. मला असं वाटतं की या गरीब लोकांना खूप वरती जायची गरज नाही आहे. सो मच ॲज अ रिच मॅन शुड कम डाऊन. आणि मग तो श्रीमंतांना सल्ला देतोय की तुम्ही हवेमध्ये राहण्याची गरज नाही आहे, तर तुम्ही खाली या, गरिबांच्या पातळीला या. तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं इस्पित साध्य करता येईल. तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला आनंद प्राप्त करता येईल आणि तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही आनंदी होऊ शकाल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्या पाठीमागं खूप मोठा अर्थ लपलेला आहे, तो बारकाईनं पाहण्याची गरज आहे. वरवर पाहता हा स्ट्रांजा तुम्हाला लगेच समजणार नाही. या ठिकाणी असं म्हणायचं आहे की गरीब व्यक्ती ही टिकून राहते कारण ती साधं जीवन जगते, खरं आयुष्य जगते, अथक परिश्रम करते. त्यांच्या गरजा या मर्यादित असतात, त्या एक्सपेन्सिव्ह नसतात, त्या महाग नसतात. जे त्यांच्याजवळ आहे त्यामध्ये ते समाधानी असतात. हेच समाधान त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येतं. परंतु श्रीमंत व्यक्तींचं काय आहे बघा, साधं कसं राहायचं हे त्यांना माहिती नाही. फक्त मूलभूत गरजांचा विचार कसा करायचा हे त्यांना माहीत नाही. पैसा हे जीवन जगण्याचं साधन आहे हे ते विसरलेले असतात आणि पैसा हे जीवन जगण्याचं साध्य आहे असं ते मानतात. आणि त्यामुळं पैसा हेच त्यांच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट असतं. आज त्यांच्याजवळ बुलेट गाडी आहे, त्यांना असं वाटतं की माझ्याजवळ I10 असायला पाहिजे. ठीक आहे, I10 आली तर लगेच वाटतं स्विफ्ट असायला पाहिजे. स्विफ्ट मिळाली की लगेच वाटतं माझ्याजवळ इनोवा असायला पाहिजे. इनोवा असेल तर वाटतं माझ्याजवळ पजेरो असायला पाहिजे. पजेरो मिळाली की वाटतं मग मर्सिडीज असायला पाहिजे. आणि मग मर्सिडीज असेल तर मग वाटतं की जेट विमान असायला पाहिजे. थोडक्यात काय तर ही जी अशी हाव आहे ना ती श्रीमंत लोकांच्या जवळ असणारी ती संपत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कितीही पैसा आला तरी समाधान येऊ शकत नाही. आणि मग हीच असमाधानी वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये दुःख घेऊन येते. त्यामुळे गरिबांच्या जवळ भले पैसा कमी असेल पण वैचारिकता ही उच्चतम कोटीची आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. या वैचारिकतेच्या बाबतीमध्ये
त्यांना अजून वरती जाण्याची गरज नाही असं या ठिकाणी कवी म्हणतो. इथं म्हटलेलं आहे बघा, नीड नॉट गो अप, म्हणजे वरती जाण्याची अजून गरज नाही. त्यांच्या वैचारिकतेची जी पातळी आहे ना ती उच्चतम पातळीची आहे. त्याच्यावरती अजून वैचारिकता जाऊच शकत नाही आणि त्यामुळं त्यांना अजून वरती जाण्याची गरज नाही असं कवी म्हणतो. परंतु याच्या उलट श्रीमंतांच्या जवळ भले भरपूर पैसा असेल पण वैचारिकता खूपच कमी आहे आणि त्यामुळे जीवनात दुःख आहे. त्यामुळे त्यांना हवेमध्ये न राहता खालच्या पातळीवरती येण्याची गरज आहे असं या ठिकाणी कवीला वाटतं. गरिबांप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वैचारिकता निर्माण करायला पाहिजे आणि म्हणून कवी असं म्हणतो, रिच मॅन शुड कम डाऊन. त्यांनी हवेमध्ये राहायची गरज नाही, त्यांनी खाली यायला पाहिजे आणि मग त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा आनंद गवसेल. त्यांना भरपूर पैसा कमवता येईल परंतु आनंद कमवता येणार नाही आणि म्हणून ते जर गरीब ज्या पद्धतीनं विचार करतायत, त्यांची वैचारिक पातळी ज्या पद्धतीची आहे त्याच्यामध्ये समाधान मानण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद मानण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती जोपासण्यासाठी त्यांनी गरिबांच्या पातळीवरती येऊन विचार करण्याची गरज आहे. गरिबांना श्रीमंतांच्या सारखं उंचावरती जाण्याची गरज नाही असं कवी म्हणतोय, तर श्रीमंतांना खाली येऊन गरिबांच्या पातळीमध्ये विचार करण्याची गरज आहे असं त्याला वाटतंय. आणि म्हणून श्रीमंतांच्या आणि गरिबांच्या वैचारिकतेमधला फरक या ठिकाणी सांगून श्रीमंतांना खालच्या पातळीवरती येऊन विचार करण्याचा सल्ला या ठिकाणी कवी देताना आपल्याला बघायला मिळतो. नाऊ द लास्ट स्ट्रांजा. या शेवटच्या स्ट्रांजामध्ये कवीला खरा आनंद गवसतो आणि तो कसा गवसतो हे वर्णन केलेलं आहे. तर बघूया या ठिकाणी कवी काय म्हणतोय. व्हेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. जेव्हा माझ्याजवळ पैसा अरे रे रे, माझे बरेचसेच मित्र यांनी खोटारडेपणा सिद्ध केला. अनट्रू म्हणजे ज्यावेळी माझ्याजवळ पैसा होता, भरपूर पैसा, तरी सुद्धा माझ्याजवळ जे मित्र आले ते सगळे मित्र खोटारडे निघाले. ह्या सगळ्या मित्रांनी माझ्याजवळ येण्यासाठीचं प्रयोजन जे केलं होतं ते फक्त आणि फक्त पैशासाठी केलेलं होतं. ते माझ्याकडे बघून आलेले नव्हते, त्यांचं माझ्यावरती प्रेम नव्हतं, तर माझ्याजवळ असणाऱ्या पैशावरती प्रेम होतं आणि म्हणून ते सगळेच्या सगळे मित्र जे आहेत ते खोटारडे निघाले. आणि म्हणून या ठिकाणी ओ आणि एक्सक्लेमेटरी मार्क वापरलेला आहे. त्या ठिकाणी कवीच्या मनामधली उद्विग्नता दिसते, त्याच्या मनामध्ये असणारं निराशा दिसते. पुन्हा एकदा या ठिकाणी तिसऱ्या वेळीमध्ये ओ वापरलेला आहे बघा. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ. इथं मात्र ओ या शब्दानं वेगळ्याच पद्धतीच्या भावना आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. इथं दुःख दिसत नाही, कारण पुढली ओळ काय म्हटलेलं आहे बघा. माय फ्रेंड्स आर रिअल दाव व्हेरी फ्यू. बट नाऊ आय हॅव नो मनी. आता मात्र माझ्याजवळ पैसा नाही आहे, मी पैसा त्याग केला, मी गरीब झालेलो आहे. आणि मग अरेच्या माय फ्रेंड्स आर रिअल दाव व्हेरी फ्यू. आता मात्र माझ्याजवळ जे मित्र आहेत अगदी थोडे आहेत परंतु ते खरे मित्र आहेत. म्हणजे ज्यावेळी लेखकाजवळ कवीजवळ पैसा होता त्यावेळी जे काही लोक मित्र म्हणून त्याच्याजवळ आलेले होते त्यावेळी कवीला याच्यातला खरा कोण खोटा कोण हे ओळखणं अवघड झालेलं होतं. कवीजवळ असणाऱ्या पैशासाठी म्हणून ते जवळ आलेले होते, काहीतरी स्वार्थी हेतू मनामध्ये ठेवून ते त्याच्याजवळ आलेले होते. पण अशा परिस्थितीमध्ये खरा कोण आणि खोटा कोण ओळखणं हे अतिशय अवघड होऊन बसलेलं होतं. पण आता मात्र कवीनं पैशाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला. जे कोणी खोटे मित्र होते ते सुद्धा ज्यावेळी कवीजवळचा पैसा नाहीसा झाला ते सुद्धा नाहीसे झाले, ते सुद्धा निघून गेले, कारण ते पैशासाठी आलेले होते, ते कवीसाठी आलेले नव्हते. अगदी थोडेच मित्र त्याच्या शेजारी राहिले जे खास कवीसाठी म्हणून आलेले होते. यांना पैशाचं काहीच देणं घेणं नव्हतं, ते खरे मित्र होते. कवीजवळ पैसा असो काय आणि नसो काय ते नेहमी कवीजवळ बरोबर राहणार होते, असेच मित्र शेजारी राहिलेले होते. आणि मग जे खरे लोक त्याच्या शेजारी राहिलेले होते ते निश्चितच त्याला आनंद देणारे होते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे,
की बट नाव आय हॅव नो मनी, पण आता माझ्याजवळ पैसा नाही, परंतु आता मात्र आहे तो आनंदातला आहे. माय फ्रेंड्स आर रियल दॅव व्हेरी फ्यू. आता मात्र माझ्या शेजारी अतिशय थोडे लोक आहेत, परंतु हे खरे आहेत. हे माझ्याकडं बघून आलेले आहेत, माझ्याकडं संपत्तीकडे बघून आलेले नाहीत, आणि त्यामुळं खरे असल्यामुळं जे काही ते वागतील ते खरंच वागतील, आणि त्यामुळं मला जो मिळेल तो आनंदच मिळेल, असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही कविता संपते. कवितेमध्ये कवीनं एक शाश्वत सत्य आपल्यासमोर मांडलेलं आहे. पैसा हे आनंदाचं कारण असू शकत नाही. पैसा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. आनंद हा आपल्या मनावरती अवलंबून असतो, असं या ठिकाणी कवी सांगतो. श्रीमंत व्यक्ती ही आनंदी असू शकत नाही. जर तुम्हाला खरं आनंदी राहायचं असेल तर गरिबांच्याकडं पहा. गरीब व्यक्ती ही अपेक्षा थोड्या ठेवते आणि असलेल्या गोष्टींमध्ये संतोष मानून त्याच्यामध्ये आनंदी राहते, आणि त्यामुळं त्याच्या चेहऱ्यावरती असणारा निखळ आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हालाही गरिबीचे चटके सोसावे लागतील, तरच तुम्ही खरा आनंद अनुभवू शकता, असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. मित्रहो, ही कविता वारंवार ऐका. कवितेमध्ये असणारी सेंट्रल थीम लक्षात घ्या. त्याचबरोबर कवितेमध्ये असणारे विविध आस्पेक्ट्स लक्षात घ्या. त्याचबरोबर ही कविता अभ्यासण्यासाठी या कवितेचा ॲप्रिसिएशनचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर या कवितेमध्ये असणारे फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट्स याचा देखील व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि मराठी एक्सप्लेनेशन ऑफ द पोएमचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. हे तिन्ही व्हिडिओ वारंवार पहा आणि कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हीही बारकाईनं त्याचा अभ्यास करा, समजून घ्या. ही कविता आणि कवितेशी संबंधित असणारे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर ते लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. तुम्हाला काय त्याच्याबद्दल अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि माझे सगळे व्हिडिओ इयत्ता 12वीच्या संबंधित अभ्यासाच्या संबंधित तुम्हाला मिळावे अशी जर तुमची अपेक्षा असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.